गोष्टीचं नाव आहे ज्युनियर गब्बर. कुमार ठाणेदार या नावाचा माझा एक मित्र होता. नुकताच गेला बिचारा, पण त्याला अतरंगी कामं करायची फार हौस होती. रेल्वे सुरू असताना रेल्वेच्या डब्यावर जायचं आणि तिथनं वर चालत यायचं. एका गावामध्ये अशा पुलाखालनं रेल्वे जायची. त्यावेळेला खाली उतरायचं थोडा वेळ आणि परत वर जायचं. असं काही काही तो करत असे. शोले सिनेमाची तेव्हा धूम चाललेली होती. एकदा कुठनं तरी पैसे जमवून तो एकदा शोले पिक्चर बघून आला. शोले पिक्चर बघितल्यावर त्याच्या डोक्यामध्ये तेच वारं फिरायला लागलं. गब्बर कसं करतोय तसं करायचं. मग गब्बर कसं करतोय तसं करायचं म्हणजे काय? एके दिवशी योगेश, नाना आणि पिंट्या ही गल्लीतली मुलं होती. त्यांना म्हणाला, चलो चिकन करेंगे. यांना काय कळेना, पण जवळच त्या योगेशचं शेत होतं, तिथं ते गेले सगळे मिळून. चिकन हा घेऊन आला होता कुठनं तरी, आणि मग चिकनचा एक तुकडा अशा काठीवरती बांधला आणि खाली जाळ पेटवून ते गोल फिरवायचं आणि तो गब्बर कसा खातो तसं खायचं म्हटलं. जाळ काही एवढा पेटला नव्हता, मग ते काही चिकन तयार होईना, तसंच राहायला लागलं. मुलं कंटाळायला लागली. अहो काय करायचं, लवकर कर की. हां ठीक आहे ठहरो जराम. मग हिंदी बोलायचं मधनंच. मग गेला थोडा वेळ आणि एक मोठा ओंडका जवळजवळ पेटायला लागला होता, तो घेऊन आला. मग तो खाली लावला आणि त्याच्यावरती चिकन गोल फिरवून मस्त असं भाजलं, खाल्लं. मुलं घरी आली, पण त्या योगेशला त्या भीतीने नकोचं वाटायला लागलं. कारण त्या पुलावरनं येताना ह्याने विचारलं, ओंडका कुठनं आणला? ते बघा तिकडं काय म्हटला. एक चिता जळत होती आणि त्या चितेतला ओंडका ती माणसं गेल्यावर घेऊन आला होता. ते बघितल्यावर योगेशला काय भीतीच वाटायला लागली आणि घरी येऊन दुसऱ्या दिवशीपासून त्याला जुलाब व्हायला लागले, फार उलट्या व्हायला लागल्या. खूप प्रयत्न केले. हा जाऊन विचारायचा, क्यों योगी क्या है म्हटल्यावरती तो असा गळा ठेवून पडलेला. मग एक अवलिया होते, त्यांनी त्याला सांगितलं की अरे एवढं काय घाबरतोस, आम्ही पण लहानपणी चितेवरच्या जाळावरती चहा करून पिला आहे. ते त्याच्या मनानं समजावलं आणि त्याची भीती गेली.